दरवर्षीप्रमाणे जी शिवजयंती साजरी होते, या शिवजयंतीमध्ये अनेक चित्ररथ आहेत आणि जे काही हिरिरीने सहभाग घेतलेले जे काही क्षत्रिय मराठा मंडळाचे जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे स्वयंसेवक असतील, हे यांचा मोठा वाटा असतो. कारण ही शोभायात्रा काढणं हे फार मोठं काम असतं आणि दरवर्षी हे लीलया कार्य पेरत असतात. काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या हिंदू बांधवांना, शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. गेले 18 वर्ष आम्ही क्षत्रिय मराठा मंडळाच्या माध्यमातून ही शिवजयंतीची शोभायात्रा काढत असतो. यामध्ये आपण मराठा समाजाने जरी पुढाकार घेतला तरी शिवप्रेमींना निमंत्रित करत असतो, सगळ्यांना आवाहन करत असतो. मोठ्या उत्साहाने चित्ररथ, ढाल ताशाच्या गजरामध्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये आम्ही शोभायात्रा दरवर्षी आयोजित करत असतो आणि यशस्वीरित्या आम्ही ते गेले 18 वर्ष कार्य आमचं चालू आहे. ज्या राजांनी आपली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्याच्या राजाची जयंती ही हिंदू धर्माच्या तिथीप्रमाणे व्हावी, ही आमच्या सर्व मराठा बांधवांची भावना आहे. या तिथीला काढण्यामागे ही आमची मोठी एक भावना आहे आणि आमची महाराजांवर असलेली श्रद्धा प्रगट करण्याचं हे एक माध्यम आहे. म्हणून आम्ही शोभायात्रा आयोजित करत असतो. महाराजांवर असलेली जी काही श्रद्धा आहे, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या राजाची जयंती तितक्याच उत्साहाने साजरी व्हावी असं त्यांचं म्हणणं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते. रत्नागिरीत देखील क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने शिवजयंती आयोजित केलेली आहे आणि या शिवजयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा निघालेली आहे रत्नागिरी शहरातून. आपण पाहू शकता या ठिकाणी महिला भगिनी आहेत, हातात लेझिम घेऊन लेझिमच्या ठेक्यावर त्या लेझिमचा ठेका त्यांनी धरला आहे आणि या शोभायात्रेची त्यांनी रंगत वाढवले. मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी झाल्यात. दरवर्षी अशाच प्रमाणे ही शिवजयंतीची जी शोभायात्रा असते, ही शोभायात्रा अशाच पद्धतीने पार पडत असते. मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या शोभायात्रेत सहभागी होत असतात. हातात लेझिम आणि त्या लेझिमच्या ठेक्यावर या महिला भगिनी या शोभायात्रेची रंगत वाढत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे चित्ररथ देखील पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी हुबेहूब असे शिवराज्याभिषेकाचे असतील किंवा शिवकालीन जे देखावे आहेत किंवा जी शिवकालीन दृश्य आहेत याचे हुबेहूब देखावे या ठिकाणी साकारलेले आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाला आहे आणि यापुढे एक मोठी पालखी आहे. पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज त्या पालखीमध्ये विराजमान झालेले आहेत आणि वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या शोभायात्रेत सहभागी झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन त्यांचे जे काही भोई आहेत हे भोई सर्व या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. हातामध्ये ड्युटी घेऊन काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत या क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, काय सांगाल? दरवर्षी यात्रा निघते ही? दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रा निघालेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी उपस्थिती फार चांगली आहे. परंतु होळीचा सण आणखी अजितदादावर आलेला इथे, त्याच्यामुळे थोडी उपस्थिती कमी वाटते, पण उत्साह भरपूर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशी दरवर्षी आणखी उत्साहाने आपण निघत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना समजावा, त्यांचं कार्य जिवंत राहावं यासाठी क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने ही या रॅली आयोजित केली जाते, शोभायात्रा काढली जाते. सुधाकरराव सावंत आहेत, काय सांगाल? दरवर्षी
शिवजयंतीच्या दिवशी तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला रत्नागिरी जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील समस्त मराठा बांधवांच्या वतीने मोठी शोभायात्रा काढण्यात येते. समाधानाची आनंदाची गोष्ट म्हणजे शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील बहुतांश मराठा मंडळी आजच्या या शोभायात्रेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात आणि आपली मराठी एकजूट, एकसंघ आणि मराठ्यांची एकी आहे हे आज संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं कार्य या मराठा समाजाने केले आहे. मराठा समाजाने या संघशक्तीचा, या संघटनेचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी, समाज कार्यासाठी सुरू ठेवलेला आहे, याचा आम्हाला आदर वाटतो. त्या गोविंदाने या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा होतोय. रत्नागिरी शहरात निघणारी ही शिवजयंतीची शोभायात्रा आज आता सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात ही शोभायात्रा मारुती मंदिरच्या दिशेने जाईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर या शोभायात्रेचा समारोप होईल. कॅमेरामॅन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.